सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर मुकेश, स्ट्राईकला रुपेश, नॉन स्ट्राईकला आदेश. सलामीची जोडी. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय मुकेश याचं. कराळगाव नगरीत स्वागत झालेलं आहे चौकाराने. क्वार्टर फायनलची लढत. दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून पुढे आलेले आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. सुरेख चेंडू मात्र तिथे हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डी क्षेत्रात जातोय. 1 धावेने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. नक्कीच रुपेश वैयक्तिक या स्पर्धेमध्ये मला वाटतं 70 धावसंख्या काढलेल्या आहेत अजूनपर्यंत तरी. त्यात 17 चौकार आहेत. आता मात्र सुरेख चेंडू तिथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. कृपया सर्व खेळाडूंनी विनंती घ्यायची, सुरक्षित राहून खेळ खेळा. चला, निर्धाव निघालेला चेंडू पुन्हा एकदा. संघाची धावसंख्या 5 वर. सीवूड चॅलेंजर विरुद्ध हॅपी क्लब. हॅलो, चला सामन्याकडे वळूया. पहिल्या 3 चेंडूवर 5 धावसंख्या. धावफलकावर लागलेल्या 3 षटकांची लढत. सीवूड्स चॅलेंजर विरुद्ध हॅपी क्लब. मात्र इथे मात्र सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता. मात्र इनसाइड एज लागतीये. चेंडू जातोय डी घोषित क्षेत्रात. तिथे वंडी मिळेल. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचतीये. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील 3 षटकांची लढत. क्वार्टर फायनलची लढत. सीवूड चॅलेंजर विरुद्ध हॅपी क्लब. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. मात्र एक धावकर रोखू शकत नाही. 1 धावेने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचतीये. 1 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकाचा खेळ आपण इथं बघतायत. रुपेश, कुठेतरी रुपेशला थांबवण्यामध्ये यश. पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू आणि षटक इथे संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या बिन गडीबाद 7. धन्यवाद जोशर, धन्यवाद. नक्कीच हरदेवजी सांगू इच्छितो, पहिलं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवर चौकार आले होती. त्याच्यात पूर्णपणे कमबॅक केलं ते गोलंदाजीने. 5 चेंडूवर फक्त 3 धावसंख्या दिल्या मुकेश यांनी. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली. पुन्हा एकदा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक ज्याच्या खांद्यावर देतोय कर्णधार तो म्हणजे यश बेसे. पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय आदेश तांडेल. यशाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, सरळ सोडून देण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. पूर्णपणे जखडून ठेवलाय आदेशाला. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 7च्या घरात. दुसरे षटक प्रगतीवतार व्यक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय यश. पहिला चेंडू निर्धाव सुरेख चेंडू पाहायला भेटलाय यशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यश तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल आदेश. बॅटची कडा. चेंडू जातोय डी मध्ये. 1 धावसंख्येने वाढ होती. संघाची धावसंख्या 8च्या घरात. सुरेख माराची गोलंदाजी पाहायला भेटतीये. चौकार मारावे लागतील. मोठा स्कोर उभा करावा लागेल. कारण 2 सामने पाहिले हॅपी क्लबचे तर मोठा स्कोर पाहायला भेटला होता आदेश आणि रुपेशाच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी धावसंख्या कमी पडते. धावसंख्या पाहिली गेली तर धावसंख्या 8च्या घरात. पुन्हा एकदा यश याच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तिसरा चेंडू या षटकातला. यश टू आदेश, आदेश टू यश. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. क्रॉस केल्याचा प्रयत्न होता. टॅप करण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. यशला कलेक्ट करता आला. चेंडू डी मध्ये जातोय. 1 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपडका लागतात ते म्हणजे 9च्या घरात. पूर्णपणे दडपण हाणण्याचा प्रयत्न गोलंदाज यश याचा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. चेंडूवर नजर ठेवावी लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. यशाची गोलंदाज कौतुक करावं तेवढं कमी. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा यश भिरकावतंय. चांगलं क्षेत्ररक्षण इथं होतंय पण 1 धावसंख्या रोखू शकत नाहीये.
एक धावसंख्येने संघाची धावसंख्या जिंकत होते. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 10च्या घरात. पूर्णपणे दडपण आणण्याचा प्रयत्न असेल आणि तशाच प्रकारे पाहायला भेटते. धावसंख्या पाहिली 10. दुसरी षटक प्रगतीपथावर. सुरेख अशी गोलंदाजी व्यक्तिक पहिलं संघाचे होते. दुसरी षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र 10. इथे मात्र मोठे फटके खेचावे लागतील, चौकार खेचावे लागतील. पुन्हा एकदा यश तयार. तोंड देईल रुपेश. रुपेशचे मागचे 2 सामने पाहिले तर सुरेख अशी फलंदाजी पाहायला भेटली. याच्या माध्यमातून व्यक्तिक 17 चौकार खेचले होते. पुन्हा एकदा गोलंदाज पुढे गेलाय नक्कीच आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. सुरेख फटका पाहायला भेटला. आता मात्र 4 धावसंख्येने संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 14च्या घरात. रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू आहे. नो चेंडूसाठी साईड लाईन. ऑन फील्ड डिसिजन काय आहे तुमचा सर? नाहीये. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 14. काय दिला का? 1 मिनिट सर, 1 मिनिट, 1 मिनिट सर, चेक करतोय. पंचांचा सॉफ्ट कॉल फेअर डिलिव्हरी आहे. बेनिफिट डाऊट पंचांच्या डिसिजनला आपल्याला सन्मान करावा लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. बेनिफिट डाऊट. सागर पॅकर्स आणि सीवूड 8 संघ आपला दोन्ही संघ उपस्थित त्यावेळेस नाणेफेकी झालेली आहे आणि सीवूड 8 संघाने नाणेफेकी जिंकलेला आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. फेअर डिलिव्हरी विपिन. सुरेख. प्रेक्षक लाईव्ह याच्या माध्यमातून एक जबरदस्त पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यश भिसे. सुरेख मारा आणि सुरेख शतरक्षण. सुरेख फटका होता. इथे मात्र शतरक्षण, सुंदर शतरक्षण पाहायला भेटतोय. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 14 म्हणजे सरासरी 7ने चालले हा संघ. हॅपी क्लब. मागच्या षटकामध्ये 7 धावसंख्या, या षटकामध्ये 7. 12 चेंडूचा खेळ संपला आणि याच्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 14. इथे मात्र प्रहार करावे लागले. हरदेव. आणि इथे मात्र शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज स्वतः या संघाचा सरसेनापती मोरे. 9+1 अशा 2 धावा मिळतील संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाते, धावसंख्या 16. बिपिन, मागाच्या सामन्यामध्ये आपण हाय स्कोरिंग गेम बघितले होते, मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी रन साठी भूक कमी पडलेली दिसते रुपेशाची. नक्कीच बॉलिंग अटॅक सुंदर पाहायला भेटलाय दोन्ही गोलंदाजांचा. इथे मात्र टॅप करतोय मुकेश चेंडू मागे. सुंदर शतरक्षण पाहायला भेटतोय. आता मात्र कुठेतरी एक 7 ते 8 धावसंख्या काढावे लागतील, कारण की इथे चांगली गोलंदाजी आहे. इथे आपण अपेक्षा करू शकत नाही 15-20 धावा आल्या पाहिजे. इथे कुठेतरी 27-28 धावसंख्या झाल्या तर धावफलकावर कुठेतरी फायटिंग टोटल होईल, कारण की गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. आणि इथं पंच ओव्हर स्टेपचा नो बॉल घोषित करतायत. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते, धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही रुपेश या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली, मात्र इथे गचाला चेंडू गफलत करतोय. अति वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 1+1 अशा 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 2 ने वाढली तर धावसंख्या 19. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचतीये. यष्टीरक्षकाने पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन चेंडू पकडल्या कारणाने तो देखील नो अंपायरने दिला होता, मात्र धावसंख्या 1 ने वाढली जाते 20 वर. आता मात्र सुरेख चेंडू. अजूनही 4 चेंडू शिल्लक. जास्तीत जास्त धावसंख्या काढाव्या लागतील. 4 चेंडूमध्ये 2 चौकार येणे गरजेचं असतील. नक्कीच अवंतर चेंडू पाहायला भेटतोय. अवांतरने 1 धाव वाढली तर धावसंख्या 21. कुठेतरी 4 चेंडूमध्ये 2 चौकार मारण्याचा प्रयत्न असेल रुपेश याचा. आणि मात्र सुरेख चेंडू आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं बॅकअप देखील आहे. मुकेशचा बॅकअप होता.
इथे चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. आणि इथे पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने वाढलेली धावसंख्या आहे 23च्या घरात. अजूनही कोणताच विकेट गेलेला नाहीये. अजूनपर्यंत 7 चेंडू निर्धाव निघालेले आहेत या इनिंग मध्ये आणि मात्र पुन्हा एकदा 1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 25. अजूनही 22 वाईट +1 22. 3 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि 1+1 का सर? बॅटकट आहे का 1+1 आहे? पंच निर्णय कळवा. एक मिनिट, पंच निर्णय कळवतील. चला पंच निर्णय कळवायचा आहे. फक्त एक धाव ना, एक धाव. धाव संख्या 26. चला कोणताच वादविवाद करू नये. आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि 1+1. धाव संख्या कुठेतरी 28 झालेली आहे. बिपिन म्हात्रे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये फक्त 2च धावा बॅटने आले, बाकीच्या सगळ्या धावा अवंतरने. म्हणजे 3 चेंडूवर 14 धावसंख्या आलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावसंख्या कुठेतरी झालेली आहे. नक्कीच 2 चेंडू, या 3 चेंडूवर 2 चौकार आले तर कुठे सन्मानजनक स्कोर होईल. आणि तेव्हा बॅटची कडा डी मध्ये चेंडू जातोय. अजून 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 29. कुठेतरी अजून लाईन सापडलेली दिसत नाहीये यश याला. मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू, त्यावर आलेली एक डी ची धाव. 1+1 अशा 2 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 31 पार करते, 30 पार करते. कुठेतरी फायटिंग टोटल इथे आपल्याला दिसतोय. कारण की मगाच्या मॅच मध्ये आपण बघितले रुपेशच्या या टीम मध्ये चांगले चांगले गोलंदाज आहेत. कुठेतरी त्यांना तरी बरं वाटत असेल. कुठेतरी 10चा रन रेट झालेला आहे. आणि इथे मात्र सुरेख चेंडू आणि सुरेख फटका. मात्र इथे कोणतीच धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव निघालेला आहे. शेवटचा चेंडू आणि नो बॉल आणि विकेट पडतो इथे स्टंपिंगच्या रूपात. बॉल काउंट केला जाईल. 1 धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या 32 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 33 धावेचं लक्ष ठेवलंय. चला सीवूड्स 8 आणि सागर पॅकर्स दोन्ही संघ तयार राहायचे आहेत. याच्यानंतर आपला सामना लगेचच खेळवला जाईल. सीवूड 8 संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. धन्यवाद डीजे मास्टर. खुल्या गटातील रॉयल स्ट्रायकर्स विरुद्ध जय गणेश 8 दोन्ही संघांनी आपली इथे रिपोर्टिंग करायची आहे. समालोचन कक्षामध्ये आयोजकांना भेटायचं आहे आणि सामने 4 षटकांचे असतील. हा सामना आपण बघताय 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर, पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 32 लागल्यानंतर 33 धावाचं लक्ष घेऊन उतरलेला सीवूड चॅलेंजर संघ. सलामीची जोडी यश आणि आकाश. आणि तिसरा सामना असेल खुल्या गटातील स्वराज प्रतिष्ठान विरुद्ध प्रज्वल 8. चौथा सामना असेल इरा 8 विरुद्ध ओमसाई गोवंडी. 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धाव. आदेश गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण. कुठेतरी सुयश क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे सुरेख चेंडू, सुरेख फटका. मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल बॅक टू बॅक 2 चेंडू कुठेतरी निर्धाव आलेले आहेत. विपिन मात्र मगाशी म्हटल्याप्रमाणे 33 धावसंख्येचा लक्ष ठेवलाय. चांगले गोलंदाज असताना चांगली गोलंदाजी करतोय आदेश. मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव निघालेले आहेत. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी.
आदेश. आता मात्र कुठेतरी फुलटॉस पडलेला आहे आणि चौकार येतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचतीये. बिपिन. नक्कीच 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर या चेंडूवर चौकार येतोय. सरासरी पाहिली 1ची सरासरी इथे पाहायला भेटते. 4 चेंडूवर 4 धावा इथे मात्र झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आदेश तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. भिरकावते चेंडूला आणि इथे मात्र सुरेख शतरक्षण. जबरदस्त फिल्डिंग विक्रांत याची. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख चेंडू. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला फक्त 5 धावा. आता मात्र समीकरण बदलले. ती म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 म्हणजे 14च्या सरासरी धावसंख्या काढायची आहेत. हरदेव. नक्कीच नक्कीच या सामन्याचा महत्वाचा षटक असेल हा, कारण की विशालकडे ती क्षमता आहे, चेंडू वळवण्याची क्षमता आहे. या सामन्याचा रिझल्ट या ओव्हरमध्ये असेल. विशाल येतोय मात्र इथे गफलत करतोय. 1+1 या 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. कुठेतरी या सामन्यामध्ये दडपण दिसतंय, कारण की मागच्या 2 सामन्यांमध्ये तुमच्याकडे रन्स होत्या. आता तुम्हाला रन्स वाचवायचेत. सुरेख चेंडू आणि इथे मात्र 1 धाव. संघाची धावसंख्या 1 मिनिट पंच. नो बॉल आहे. 1+1 अशा 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचतीये. सुरेख चेंडू टॅप करायचा होता. नीटचा बॅटच्या मिडल मध्ये लागत नाही चेंडू. निर्धाव निघालाय. पुन्हा एकदा विशाल. आता मात्र कुठेतरी टप्पा सापडलेला दिसतोय. सुरेख चेंडू लेग स्पिन टाकलेला हा चेंडू गरकन फिरवतोय. आणि 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या 9. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विकीसाठी. आपण इथे बघू शकता क्षेत्ररक्षण करत असताना 2 चौकार थांबवणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजाला कुठेतरी तिथे कॉन्फिडन्स येतो की आपले क्षेत्ररक्षण आपल्याला साथ देत आहेत. रिव्ह्यू. अच्छा, पंचांचा रिव्ह्यू आहे चौकारासाठी. धावसंख्या कुठेतरी जाऊन पोचली आहे 10च्या घरात. बॅट्समन रिव्ह्यू आहे, माफ करा, बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला, स्वयंसेवकांनी देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. आपण सेफ आहे, सेफ आहे. चला, पुढचा चेंडू विशाल. सुरेख चेंडू. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव मिळेल. 1 धावेने संघाची वाढती धावसंख्या 11. चला, आपले स्वयंसेवकांना विनंती की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं तिकडे. आणि इथे मात्र सुरेख फटका. आता मात्र चेंडू जातोय डोक्याच्या वरून सीमा पार. चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. 1 चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र अवांतर चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 16. 17 धावेची अजूनही गरज. आणि इथे मात्र सुरेख चेंडू. मात्र इथे अवांतरने वाढलेली धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचतीये. आणि इथे मात्र सुरेख. आणि इथे मात्र धावचीत झालेला आहे यश. एका हाताने चेंडू अडवलेला आहे. इथे मात्र गोलंदाजाला साथ मिळतीये. क्षेत्ररक्षकांनी इथे मात्र 3 चौकार अडवलेले आहेत अजूनपर्यंत तरी. धावसंख्या 17 झालेली आहे. 2 षटकाचा खेळ संपतोय. पहिला गडी बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या 17. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आलेले अवांतर धावा या राहिलेल्या आहेत. 16 धावा अवांतर आलेले. बिपिन मात्र नक्कीच 4 चौकार मारावे लागतील हे 7 चेंडूवर. 16 धावसंख्येची आवश्यकता असेल. सुरेख असा खेळ पाहायला भेटतो. हॅपी क्लब याच्या माध्यमातून पाहायला भेटतो. संघ
2 सामने जिंकून 3रा सामना खेळतोय. सांघिक खेळ बघायला मिळतो विपिन म्हात्रे. मागच्या 2 सामन्यांमध्ये फलंदाजीच्या जोरावर संघ जिंकला होता. आता मात्र या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर या सामन्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. नक्कीच हरदेव मात्र आता मात्र 6 चेंडू 16 धावा 16 धावा 6 चेंडू. गोलंदाज येतोय रुपेश भोयर. रोहन फलंदाजीसाठी. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. 4 चौकार खेचावे लागतील. आणि चौकार येतोय. नशिबाचा चौकार संघर्षमय चौकार आलेला आहे. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. स्वतः कर्णधार सरसेनापती या संघाचा सुरेख चेंडू. वळवळा चेंडू. आतमध्ये आलेला चेंडू कुठेतरी जजमेंट चुकतोय. टॅप मारण्याचा प्रयत्न निर्धाव निघालेला आहे. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये नियम असेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. रुपेश गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू आणि इथे मात्र प्रणीत गफलत करतोय. आता मात्र कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावा. कोण जिंकणार? कोण जाणार सेमीफायनलला? हॅपी क्लब जाणार की सीवूड चॅलेंजर जाणार? येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावा. दोन्ही संघांच्या फासल्या फुसफुस झालेल्या आहेत. आणि इथे मात्र सुरेख चेंडू बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. आता